नमस्कार. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण नेहमीप्रमाणे बोलणार आहोत आजच्या सगळ्यात महत्त्वाच्या विषयावर आणि त्यानंतर सकाळ माध्यम समूहाच्या सोशल अजेंड्यावरच्या एका महत्त्वाच्या विषयावर. आजचा दिवसभरातला महत्त्वाचा विषय म्हणजे आज राज्य सरकारच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालं. 4 दिवसाचं लेखानुदान अधिवेशन खास राज्य सरकारने भरवलेलं होतं. निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत, त्याचे पडसाद या अधिवेशनावर सुद्धा उमटणं साहजिक होतं. लोकसभेतला मागच्या काही दिवसांपूर्वीचा गोंधळ संपल्यानंतर आज विधिमंडळाच्या आवारात सुद्धा विधिमंडळाच्या सभागृहांमध्ये सुद्धा राज्यपालांच्या भाषणाच्या वेळेला या प्रकरणाचे पडसाद उमटले. इतरही राज्यातल्या प्रकरणांचे पडसाद उमटले. त्याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत, पण त्याच्या आधी बघूयात आजच्या हेडलाईन्स. तुफान गदारोळात अधिवेशनाचा पहिला आणि वादळी दिवस संपला. टोल आदर्श सिंचन प्रकरणावरून विरोधकांकडून सरकारची कोंडी. सभागृहामधला गोंधळ का आणि कशासाठी? आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमात बेजबाबदार लोकप्रतिनिधींचा पंचनामा. पंतप्रधान पदाची स्वप्न पाहणाऱ्या लालूंचा राजद फुटला. 13 आमदारांची राजदला सोडचिठ्ठी. फुटीर आमदार जेडीयूत जाण्याची शक्यता. रामविलास पासवान भाजपशी हातमिळवणी करण्याच्या तयारीत. पासवान पुत्र चिराग यांनी घेतली राजनाथ सिंग यांची भेट, तर दलित नेते उदित राज भाजपात दाखल. शिवसेनेचे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर दूधगावकरांचा नंबर. परभणीचे खासदार दूधगावकर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. लोकसभेच्या आखाड्यासाठी मोदींचा अजब फंडा. आधी नकार देणाऱ्या मोदींकडून रॅलीमध्ये टोप्यांचा खुबीने वापर. आवाज महाराष्ट्राचा या कार्यक्रमात सुरुवातीला आपण विधिमंडळ अधिवेशनातल्या गोंधळावर जी चर्चा झाली, गोंधळ जो झाला त्याच्यावर चर्चा करणार आहोत. अधिवेशन म्हटलं की गदारोळ हे सध्याचं जणू समीकरणच झालेलं आहे. आजच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी घडलं नसतं तरच नवल होतं. मुळात आमदार खासदार गोंधळ का घालतात हा खरा मुख्य प्रश्न आहे. आणि त्यांचा गोंधळ बघितला की जनतेचे सगळे प्रश्न संपले की काय अशी शंका उत्पन्न होते. मग गदारोळ करून सभागृहाचा अमूल्य वेळ आणि जनतेच्या कोट्यवधी रुपयांचा चुराडा या निवडून दिलेल्या प्रतिनिधींनी का करावा हा खरा प्रश्न आहे. आजच्या आवाज महाराष्ट्राचा कार्यक्रमामध्ये हाच कळीचा मुद्दा आपण उचलून धरलाय. मात्र त्याच्या आधी पाहूया आजच्या या घटनांच्या विषयीचा एक विशेष वृत्तांत. अधिवेशनातला गदारोळ का आणि कशासाठी? माध्यमांचं लक्ष वेधण्यासाठी घातला जातोय का गोंधळ? गोंधळातून जनतेच्या हिताचे आपणच रक्षक आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न की गोंधळ घातल्याशिवाय प्रश्न सुटतच नाहीत हा आमदारांना विश्वास? आपलं म्हणणं मांडण्यासाठी नव्हे तर त्याकडे बळजबरीने लक्ष वेधण्यासाठी आजकालचे लोकप्रतिनिधी सभागृहांमध्ये गोंधळ तर घालत नसावेत ना? आजच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुन्हा या गदारोळ सत्राचा अनुभव आला. बरं, या गोंधळ गदारोळाने नेमकं काय साधलं जातं याचा खोलवर विचार केला तर तुम्हाला निश्चित असं काहीच सांगता येणार नाही, कारण तो एक स्टंटच असतो असं जाणकारांचं म्हणणं आहे. इतिहासाची पानं चाळली तर तुमच्या ध्यानात येईल की गेल्या काही वर्षात असं एकही अधिवेशन झालेलं नाही ज्यात विरोधकांनी गोंधळ घातला नसेल. समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांच्या अंगावर जाऊन धावण्यापर्यंत मजल गेलेल्या आमदारांचं मग निलंबनही करावं लागलंय. एकूणच सभागृहांमधला गोंधळ, लोकप्रतिनिधींचं गैरवर्तन, परिणामी जनतेच्या कोट्यावधींचा चुराडा. कोणत्या मुद्द्यांवर विरोधकांनी गोंधळ घातला? आदर्श घोटाळा, सिंचन घोटाळा, टोल विरोधी आंदोलन, स्वतंत्र विदर्भ, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, मराठा आरक्षण, इको सेन्सिटिव्हिटी झोन, जायकवाडी पाणी वाटप, पुणे शहरातील विकास कामं. आतापर्यंत कोणत्या गोंधळी आमदारांवर निलंबनाची कारवाई झाली ते पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. गेल्या 9 वर्षात विधिमंडळाच्या 69 सदस्यांवर निलंबनाची कारवाई झाली. अपशब्द वापरल्याप्रकरणी दिवाकर रावते आणि प्रवीण दरेकर यांचं निलंबन झालं. संत्र्यांच्या माळा घालून सभागृहात आल्याप्रकरणी रवी राणा यांचं निलंबन करण्यात आलं. PSI सचिन सुनेवशी मारहाण प्रकरणी 5 आमदारांना निलंबित करण्यात आलं. आमदार क्षितिज ठाकूर, राम कदम, जयकुमार रावल, प्रदीप जयस्वाल आणि राजन साळवी यांचं त्यावेळी निलंबन झालं होतं. आमदार अबू आझमी मारहाण प्रकरणी 4 आमदारांचं निलंबन झालं होतं. विधिमंडळात महाआरती केल्याबद्दल 14 आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. या निलंबित 14 आमदारांमध्ये 13 आमदार हे शिवसेनेचे होते. धानाची पेंडी जाळल्याप्रकरणी भाजप आमदार पाशा पटेल आणि केशव मानकरांवर कारवाई करण्यात आली. 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याप्रकरणी दिवाकर रावते, अरविंद सावंत आणि विनोद तावडे यांचंही निलंबन करण्यात आलं होतं.
जनतेच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे. मात्र याचा राजकीय फायद्यासाठी उपयोग करून घेतला जातो. प्रश्नांवर प्रभावी उपाय शोधण्यापेक्षा सभागृहाचं कामकाज होऊ न देणं हे कितपत योग्य आहे? मुक्त महाराष्ट्र. आजच्या घडीला गरज आहे ती निस्वार्थी लोकप्रतिनिधींची. जोपर्यंत बेजबाबदार लोकप्रतिनिधींना माघारी आणण्याचा अधिकार जनतेला मिळत नाही तोपर्यंत हा खेळखंडोबा असाच सुरू राहणार यात शंका नाही. रचना विचारे, साम टीव्ही. आपण बघितलं तर अनेक मुद्द्यांवरून आज गोंधळ झाला. अनेक मुद्द्यांवरून चर्चा होणं अपेक्षित आहे, पण त्या चर्चेच्या ऐवजी गोंधळाचा मार्ग हा स्वीकारण्यात आला लोकप्रतिनिधींकडून. आज या विषयावर चर्चा करण्याकरता आपण विविध पक्षाच्या विविध नेत्यांना, प्रवक्त्यांना, माध्यमांच्या प्रतिनिधींना आमंत्रित केले. त्यांची पहिल्यांदा ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर आहेत ललित बाबर, आम आदमी पक्षाचे नेते, आपल्या चर्चेला आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर पद्मभूषण देशपांडे, कार्यकारी संपादक दैनिक सकाळ मुंबई. त्याबरोबर आपल्याबरोबर आहेत आमदार रवींद्र वायकर शिवसेनेचे, तेही आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. बबनराव पाचपुते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, जे अनेक वर्ष विधिमंडळाचं कामकाजाचा अनुभव त्यांना आहे. बबनराव, आपलं स्वागत या कार्यक्रमात. भाजपचे आमदार राम शिंदे, रामभाऊसुद्धा या कार्यक्रमामध्ये आपल्या सहभागी होत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याबरोबर आहेत आचार्य मराठी कॉलेज चेंबूरचे विद्यार्थी आणि कोल्हापूरहून आपल्या तनिष्कासुद्धा, महिलासुद्धा आपलं मत या कार्यक्रमात मांडणार आहेत. मुळात हा कार्यक्रम सुरू करताना सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये एक प्रचंड प्रदीर्घ लोकशाही परंपरा असलेल्या विधिमंडळाचा अवमान करण्याचा कोणताही उद्देश नाही. या कार्यक्रमातली जी चर्चा होईल ती साधक बाधक चर्चा होईल. घटनेने जो एक आपल्याला अधिकार दिलेला आहे तो म्हणजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनचा, त्या फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अधिकारानुसारच प्रेसचे सदस्य विधिमंडळाच्या कामकाजाचं कव्हरेज करायला सभागृहांमध्ये बसलेले असतात. त्यांच्या नजरेला पडलेलं सभागृहाचं वृत्तांकन हेच माध्यमं बाहेर देतात. जो भाग कामकाजातून काढून टाकलेला असतो त्याविषयी बाहेर बोलता येत नाही. असं जरी असलं तरी निकोप लोकशाहीचं जतन व्हावं किंवा निकोप लोकशाही तत्वांचं जतन होऊन लोकांपर्यंत एक चांगलं चित्र जावं, यासाठी या लोकशाहीच्या पवित्र मंदिरांमध्ये, मग लोकसभा, राज्यसभा असतील किंवा विधानसभा आणि विधान परिषद असेल, या ठिकाणी माध्यमांचा केवळ प्रसिद्धीसाठी वेगळा वापर तर करून घेतला जात नाही ना, या विषयाकरता ही चर्चा होणार आहे. त्याचबरोबर हे गोंधळ नेमके कोणत्या हेतूंनी केले जातात, मुळात ते होतात का त्याच्यामागे एक प्लॅन स्ट्रॅटेजी असते, आणि या सगळ्या मुद्द्यांबरोबर आजचे गोंधळ, आज दिवसभरात झालेला गोंधळ, राज्यपालांचं भाषण चालू असताना झालेला गोंधळ, हा कशामुळे झाला याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न आहे. कोणतीही व्यक्ती, कोणतीही अधिकार पदावरची व्यक्ती, महामहिम राज्यपाल किंवा मंत्री महोदय, सरकार, आमदार यांचा कोणाचाही व्यक्तिगत प्रश्न याच्यात नाही. त्यांचा व्यक्तिगत अवमान करण्याचा या वाहिनीचा किंवा या कार्यक्रमाचा मुळीच उद्देश नाही, हे सर्वप्रथम स्पष्ट करतो. पण त्याचबरोबर माध्यमांना लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचं जतन मात्र साम वाहिनी नक्की करेल. आणि याबरोबर आज जे काही वर्तन झालं त्या वर्तनावर चर्चा करण्याचा अधिकार आपल्याला नक्की लोकशाहीमध्ये आहे. त्यामुळेच ही चर्चा आपण साधक बाधक, अत्यंत निकोप वातावरणामध्ये, कुठलाही वैयक्तिक बायस किंवा प्रेज्युडाइज न ठेवता, पूर्वग्रह दूषित न राहता ही चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. पद्मभूषण देशपांडे, ही चर्चा सुरू करताना सर्वात माध्यमांचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे गेली अनेक वर्ष तुम्ही विधिमंडळ कव्हर करता आहात, त्याचं वार्तांकन करून आपण आज संपादक आहात. तुम्हाला या सगळ्या प्रोसेसची पूर्ण कल्पना आहे. विधिमंडळामध्ये ज्याप्रमाणे कार्यक्रम पत्रिका ठरलेली असते त्याप्रमाणे काय बोललं जातं, कशा पद्धतीने बोललं जातं, याचा एक डेकोरम असतो, याची एक परंपरा आपल्या सभागृहांना फार मोठी आहे. आजसुद्धा राज्यपालांचा अभिभाषण चालू असताना जो गोंधळ झाला त्याची कारणं मूळ काय असावीत असं तुम्हाला वाटतं? आज राज्यपालांच्या भाषणाच्या वेळी जो गोंधळ होता तो गोंधळ अपेक्षित होता आणि काही विरोधी पक्षांनी तसं सुतोवाचही कालच केलेलं होतं. विशेषतः आदर्श घोटाळ्याच्या संदर्भामध्ये, त्यामध्ये विरोधी पक्ष जे आरोप करत होते त्या आरोपांच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यानंतर जी काही न्यायालयीन प्रक्रिया आणि सगळ्या गोष्टी पार पडल्या, त्यामध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं नाव होतं आणि अशोक चव्हाण यांच्यावरती खटला दाखल करायला राज्यपालांनी परवानगी नाकारली. आणि त्यामुळे विरोधी पक्षांचं ते कारण विरोधी पक्षांनी पुढे केलं आणि त्याने असं सांगितलं की ज्या राज्यपालांनी अशी परवानगी नाकारली त्या राज्यपालांच्या भाषणामध्ये आम्ही अडथळे आणणार, आणि त्याप्रमाणे आज अडथळे आणले गेले. खरं तर राज्यपालांच्या भाषणामध्ये अडथळे आणण्याचा हा काही पहिला भाग आहे असं नाही आहे. याच्यापूर्वी विरोधी पक्षांकडून असं अनेकदा घडलेलं आहे, असं वर्तन घडलेलं आहे. परंतु तरीसुद्धा एक परंपरा असते ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केलात, त्याचे काही संकेत असतात आणि म्हणून हे संकेत आणि परंपरा, त्या पदाची शान आणि त्या पदावर व्यक्ती कोण आहे यापेक्षाही ते पद घटनात्मकदृष्ट्या राज्याच्या दृष्टीने किती महत्त्वाचं आहे याचा विचार करून, त्याचा आब राखून मला असं वाटतं आपला जो काही विरोध असेल, आपला जो काही क्षोभ असेल, आपला निषेध असेल, हा सुद्धा वर्तवता येणं शक्य असतं.
तसं याच्यापूर्वी दाखवला गेलेला आहे, पण आज गोंधळ जरा जास्त झाला. रवींद्र वायकर, आमदार रवींद्र वायकरांकडे मला यायचं आहे. रवींद्रजी, एक सांगा, मुळात राज्यपालांचं भाषण ही एक आपली परंपरा आहे, प्रथा आहे, प्रघात आहे. हे भाषण झाल्यानंतर कुठल्याही अधिवेशनाची सुरुवात, याप्रमाणे विशेषतः अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात जेव्हा राज्यपालांच्या भाषणानंतर होते त्यावेळेला काही ठराविक कार्यक्रम ठरलेला असतो. म्हणजे आपल्याकडे निषेध किंवा विरोध करण्याकरता सुद्धा काही राखीव वेळ असतो किंवा प्रश्नोत्तर असतात किंवा सभागृहाच्या बाहेरही हा प्रकार विरोधी पक्षांकडनं नेहमी होतो. पण राज्यपालांच्या भाषणामध्ये आज सर्वप्रथम एक गोष्ट दिसली की जी इतर वेळा दिसत नाही, की अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच्या काळापासून राज्यपालांवरच टीका करताना राजकीय पक्ष ॲग्रेसिव्ह झाले होते. त्यांचं असं म्हणणं होतं की अशोक चव्हाणांच्या प्रकरणामध्ये, आदर्शच्या प्रकरणामध्ये अशोक चव्हाणांवर कारवाई करण्याकरता राज्यपालांनी परवानगी दिलेली नाही. एका प्रकारे हा राज्यपालांवरचा अविश्वास होतो. काय म्हणाल आपण, हे विधिमंडळाच्या संकेतांना धरून आहे का? 24 तारखेनंतर अधिवेशन सुरू होणार हे राज्यपालांच्या सहीने आणि त्यांच्या माध्यमातून आज सभागृह सुरू झालं. 24 तारखेनंतर किती दिवस चालायचं हे देखील त्यांच्या माध्यमातून होतं. हे 4 दिवसाचं जे अधिवेशन या लोकांनी घेतलेलं आहे, हे 4 दिवसाचंच का? आत्तापर्यंत आचारसंहिता ही अजून सुरू झाली नाही, तरी देखील 4 दिवसाचं हे अधिवेशन घेतलेलं आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे 4 दिवसाचं अधिवेशन आहे याच्यामध्ये राज्यपालांचं जे भाषण आहे, या राज्यपालांच्या भाषणामध्ये अनेक मुद्दे असतात की ते शासनाने ते करणं अत्यंत अपेक्षित आहे. परंतु आतापर्यंतचे राज्यपालांच्या अधिवेशनाचे जेवढी भाषणं आहेत तेवढी काढा, माझ्याकडे त्यांचे सर्वच्या सर्व मुद्दे आहेत. त्यातले जवळजवळ 95% मुद्दे जे आहेत याच्यावरती कारवाई शासनाने केलेलीच नाही आहे. जर 95% मुद्द्यांवरती कारवाई झालेलीच नाही, त्याच्यासाठी निधी उपलब्ध झाला नाही, त्या योजना पूर्ण झाल्या नाहीत, त्या राज्यपालांकडनं काय अपेक्षा करायची हा प्रश्न येतो. त्याच्यानंतर आदर्शच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी क्लीन चिट अशोक चव्हाणांना दिली. ही क्लीन चिट देण्याचा प्रश्नच काय येतो? त्यांना ज्यावेळेला ॲक्शन टेकन रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यावरती त्यांनी सांगायला पाहिजे होतं की कोर्ट जो निर्णय येईल त्याच्या पद्धतीने ॲक्शन घेतली जाईल. परंतु यांनी त्यांना क्लीन चिट दिली. रवींद्रजी, राज्यपालांनी रवींद्रजी पद्धतीचा एक सेकंद मी आपल्याला विचारू इच्छितो. रवींद्रजी, एक सेकंद आपल्याला विचारू इच्छितो की राज्यपालांनी त्यांच्यावरच्या म्हणजे अशोक चव्हाणांवरच्या चौकशीला परवानगी दिली नाही म्हणजे क्लीन चिट दिली असा अर्थ आपण डायरेक्टली काढू शकत नाही का? नाही, ॲक्शन टेकन रिपोर्ट जो असतो, ॲक्शन टेकन रिपोर्टवरती ॲक्शन घेणं हे गरजेचं आहे. त्यांच्यावरती पोलीस केस होणं त्यांना गरजेचं असताना देखील ती न करण्यासाठी राज्यपालांची अनुमती लागते, ती दिली नाही त्यांनी. हे देणं देखील गरजेचं आहे ना. आता लेखानुदान जो आजचा आहे केलेला आहे, ह्या लेखानुदानाच्या माध्यमातून ते फक्त काँग्रेसचा अजेंडा राबवत आहेत. आज तुम्ही पाहिलं असेल तर बघा, पहा त्यांनी काय बोललेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे भाषणामध्ये काय सांगितलेलं आहे ते पहा. ते त्याच्यावरनं कळून येईल ही काँग्रेसची रिवडवणं की आता लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काँग्रेस काय करू शकते हेच त्यांच्या माध्यमातून काँग्रेस वाचून घेते. आतापर्यंत बरोबर आहे. पूर्ण